ज्यांच्यामुळे ही मुंबई आपल्याला मिळाली, किंवा चले जावच्या आंदोलनामध्ये गिरणी कामगार गांधीजींच्या बरोबर उभा राहिला इथे, आज तो गिरणी कामगार बेवारस आणि बेघर आहे, निराधार आहे. आज गिरणी कामगारांचा मोर्चा निघेल आणि त्या आंदोलनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. कारण गिरणी कामगार हा महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा 50 वर्ष होत आली तरीही गिरणी कामगारांचं जे आंदोलन सुरू झालं होतं, संप आणि आंदोलन, ते आजही संपलेलं नाही. सरकार आली आणि सरकारे गेली. गिरणी कामगारांना घरं देण्याच्या नावाखाली त्यांना कुठे टाकतायत? वांगणी. वांगणी कुठे आहे माहिती आहे ते विचारा आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना. माननीय उद्धव ठाकरे यांनी जे एक प्रस्ताव दिला आहे, या गिरण्यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अडाणीला दिलेल्या आहात त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सुद्धा जागा मिळाव्यात, ही आमची मागणी आहे. मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे. विस्थापित नाही करायचं, प्रस्थापित केलं पाहिजे. तसं नसेल तरी मुंबईतले सगळे मोठे मोठे भूखंड आपण अडाणीला का देतोय? धारावी संदर्भात त्यांना आपण TDR दिलेला आहे, धारावीचा इतका मोठा भूखंड दिलेला आहे. याशिवाय मदर डेअरीपासून दैसर मुलुंडचे टोल नाके, डंबी ग्राउंड, मिठागृह असे अनेक भूखंड त्यांना दिल्यावर हे कोणत्या धनदांडग्यांसाठी आहेत? मुंबईचा गिरणी कामगार हा इकडला भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे. आमची मागणी कायम राहील की यांना मुंबईच्या बाहेर न टाकता यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे, मुंबईत किंवा मुंबई उपनगरामध्ये. आणि यासाठी तर हा मराठी माणसांचा आवाज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाला शेवटी उपस्थित राहतील. जी सभा होणार आहे तिकडे ते मार्गदर्शन करतील. शिक्षकांचा प्रश्न तर आहेच. हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवत आहे? गिरणी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही, सुटत नाही. प्रश्न प्रत्येकाला आश्वासनं आणि तोंडाला पानं पुसली जात आहेत. मग सरकारने गेल्या काही काळामध्ये नक्की कोणते प्रश्न सोडवले? ठेकेदारांचे, आमदारांचे 50-50 कोटीचे. हिंदी सक्ती केली, मराठी माणसाचे प्रश्न तुम्ही वाढवलेत, चिंता वाढवलीत. मग सरकार करतंय काय? हा एक गंभीर प्रश्न या राज्यापुढे उपस्थित झालेला आहे. गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या आंदोलनाला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे, सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आजच्या मोर्चामध्ये आमचे सचिन अहिर, इतर सगळे शिवसेनेचे प्रमुख त्यात सक्रिय सहभागी आहेत या मोर्चाच्या आयोजनामध्ये. आणि म्हणूनच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मोर्चाला गिरणी कामगारांचे उपस्थित राहणार आहे. आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ समोर आला. त्यांनी कॅन्टीनमध्ये आमदार मिळचं कॅन्टीन आहे तिथे जाऊन मारहाण केली आहे. मात्र मारहाणीनंतर त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं की डाळ खराब होती, त्यामुळे हा प्रकार जो घडलेला आहे. जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना. ही डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते. मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना, त्या धान्याची क्वालिटी आपण बघा. फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50-50 कोटी मिळालेले नाही आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू. म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? तुम्ही चित्र पहा. मी आज CMना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलं आहे की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही, मला असं वाटत नाही. तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता. पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे?
काय, त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्याचे जे दुर्बल आहेत, गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय. कोण घेणार आहे? बघा, आता त्यांचा विषय अंगलट आलाय. त्याच्यामुळे ते कर्मचारी अमुक तमुक त्यांच्यावर दोष टाकतील. पण मुख्यमंत्र्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल, ज्या पद्धतीनं निर्घृणपणे त्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे आणि सभागृहाबाहेर झाल्या, सभागृहात नाही, आणि त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार, तो मुका लक्षात घ्या, त्याला बोलण्याचा अधिकार नाही. तो गरीब आहे आणि तुम्ही गरीबाला अशा प्रकारे लाथाबुक्क्याने तुमचे आमदार सरकारचे मारतायत, सर्वत्र मारतायत. ह्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ना. राहुल गांधी आज बिहार में जा रहे हैं, बिहार बंद आंदोलन है कि वोटर लिस्ट में जो गड़बड़ी हुई उसको लेकर सुनवाई नहीं हो रही है. डेफिनेटली वोटर लिस्ट की गड़बड़ी के बारे में राहुल गांधी बार बार आवाज उठा रहे हैं. बिहार में जो चल रहा है, वोटर लिस्ट में नाम आने के लिए जिस प्रकार के बहुत ही खतरनाक नियम डाल दिए हैं चुनाव आयोग ने, उसका मतलब क्या है? और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के 1 लाख से ज़्यादा स्वयंसेवक वहाँ जाकर वोटर लिस्ट में नाम बढ़ाने के लिए काम करने वाले हैं. उसका मतलब क्या है? आप बिहार में भी महाराष्ट्र की तरह चुनाव हाईजैक करना चाहते हैं, वोटर लिस्ट में गड़बड़ी करना चाहते हैं, और जो असली वोटर्स है उसको वोटिंग से दूर रखना चाहते हैं, और वोटर लिस्ट में बाहर के राज्यों के लोग डालकर आप ये चुनाव लड़ना चाहते हैं. तो महाराष्ट्र में इसी तरीके से देखा गया था उस टाइम पे सर. यही हो गया ना. 60 लाख नए वोटर्स अचानक 5 बजे के बाद कहाँ से आए? उसका जवाब चुनाव आयोग अब तक नहीं दे सकता है. राहुल गांधी ने ये सवाल पूछा है, हमने ये सवाल पूछा है, ना सुनवाई चुनाव आयोग करता है, ना सुप्रीम कोर्ट कर रहा है. उसका मतलब क्या है? चलिए, उद्धव ठाकरे आज आजाद मैदान जा रहे हैं, क्या देखिए, मिल वर्कर्स का एक आंदोलन चल रहा है जिसे हम गिरणी कामगार कहते हैं, और ये आंदोलन इसलिए है कि उनका संघर्ष लगभग 50 साल से चल रहा है. 50 साल से उनके घर चले गए, उनकी नौकरी चली गई, उनका रोजगार चला गया, लेकिन ये जो श्रमिक वर्ग है वो आज भी संघर्ष कर रहा है. यही लोग थे जब मुंबई में महात्मा गांधी ने चले जाओ का नारा दिया था. ये गिरणी कामगार, गिरणी कर्मचारी, वर्कर्स गांधी जी के साथ, ब्रिटिश के साथ लड़ रहे थे. यही लोग थे मुंबई के लिए हमारे साथ लड़ते हैं. यही लोग हमेशा किसी भी आंदोलन में सड़क पर आते हैं, लेकिन आज वो लोग सड़क पर है, उनकी आवाज़ कोई सुनता नहीं है, उनके घरदार नहीं है, और उनको सरकार मुंबई से बाहर एक कोने में डाल रही है, किसी गांव में. ये मुंबई तो उनकी है भाई, गिरणी कामगारों की. उनको घर मुंबई में मिलना चाहिए. ये हमारी मांग उद्धव ठाकरे जी की है. ये धारावी का जो विकास का बात करते हैं ना, आधी मुंबई आपने अडाने को दी है, तो क्या आप 15,000 जो हमारे मिल वर्कर है उनको घर नहीं दे सकते? उसमें दे दो ना. ये हमारी मांग रहेगी, हम आंदोलन करेंगे उसके लिए. सर, ट्रम्प ने 200% ज्यादा टैरिफ लगाने का टेक का धमकी दिया है. फादर कंपनी उनको बहुत बड़ा टेरर हो चुका है इस चीज को लेकर. किस तरीके से देखते हो सर? मैं नहीं देखता हूँ, मोदी जी ने देखना चाहिए. सर,